धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश झाले, परत शिवसेनेत प्रवेश झाले. संजय निंबाळकर शिवसेनेत गेले, उद्धव ठाकरे शिवसेनेत, आणि ह्यांचे UBTचे नगरसेवक 9 हे भाजपमध्ये गेले. हे काय वाटतं तुम्हाला, 29ची तयारी आता ही ठाकरे गटाचं काय होणार पुढं? एकंदरीत आपण धाराशिव जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली आत्ताच्या घडीला, तर आपले खासदार असणारे धाराशिवचे एक निंबाळकर यांनी उद्धव साहेबांची साथ सोडली. आणि दुसरं जर आपण पाहायला गेलं तर एक भाजपचे माजी जिल्हाप्रमुख आणि शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाप्रमुख असणारे एक धुरंधर नेतृत्व असणारे एक संजय निंबाळकर असे व्यक्तिमत्व ह्यांनी उद्धव साहेबांसोबत जाण्याचा जे निर्णय घेतला, यामुळे असं दिसून येतं आहे की बाबा एक निंबाळकर गेले आणि दुसरे निंबाळकर आले. आता एकंदरीत जर उबाटा गटाचे 11 नगरसेवक कळमचे जर आज प्रदेश प्रमुख भाजपाचे यांच्यासमोर जर प्रवेश घेत असतील तर याचा कितपत परिणाम होणार याचं सांगता येत नाही. परंतु एक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांचे खंदे समर्थक असणारे जिल्हा प्रमुख असणारे जर व्यक्तिमत्व जर उबाटा गटात येत असेल तर निश्चितपणाने कुठं ना कुठं याचे मोजमाप पाहिलं तर वजनदार कोण आहे हे आपल्या लक्षात येणार आहे. दुसरी गोष्ट की आता उबाटा गटासाठी एक तर आहेत की आपले कैलास पाटील आहेत आणि दुसरे आहेत स्वामी आहेत उमरग्याचे आमदार. या दोघांच्या व्यतिरिक्त या जिल्ह्यामध्ये असं कोणी प्रबळ व्यक्तिमत्व नाही. परंतु भविष्यात जर ऑपरेशन टायगर 2, 3 काय जे होणार आहे याच्यामध्ये जर कोणी गेलं तर मला वाटतं निश्चितपणाने हे आत्ता जी प्रवेश करणारे संजय निंबाळकर हे प्रबळ दावेदार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी राहतील असं एक मला पत्रकार या नात्याने कळत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.